सो गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू ऑल ऑफ यू. बाळांनो, आपण जो टॉपिक स्टार्ट केला आहे ज्याचं नाव आहे सेल द युनिट ऑफ लाईफ. याच्यामध्ये प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या स्ट्रक्चरबद्दल डिटेल डिस्कस केले. प्लाझ्मा मेम्ब्रेन मॉडेल प्रपोज्ड बाय सिंगर अँड निकोल्सन इन 1972 नोन ॲज अ फ्लुइड मोझाईक मॉडेल. आणि त्याच्यानंतर जो काही मोझाईक वर्ड आहे आणि जो काही फ्लुइड वर्ड आहे त्याची मिनिंग, एक्झॅक्ट फ्लुइडिटी सेलला कशी हेल्प करते आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये ट्रान्सपोर्ट कसं होतं, या सगळ्या गोष्टी आपण प्रिव्हियस लेक्चरला डिटेलमध्ये डिस्कस केल्यात. आजच्या लेक्चरमध्ये आज आपल्याला एका नवीन पॉईंटबद्दल डिस्कस करायचं आहे, ज्या पॉईंटचं नाव आहे सेल वॉल. तर बाळांनो पहा, आपण जनरली यूकॅरियोटिक सेलला जेव्हा डिस्कस करू तेव्हा आपल्याला बाहेरून आत जायचं आहे. तर बाहेरचे जे काही प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग्ज आहेत त्याला अगोदर पाहावं लागेल. म्हणून आपण पहिल्या लेक्चरमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेनला डिटेल डिस्कस केलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण जो सेकंड लेअर आहे ज्याला सेल वॉल म्हणतात, तर त्या सेल वॉलबद्दल डिटेल डिस्कस करणार आहोत. सो द ॲक्च्युली नेम ऑफ आवर टॉपिक इज नथिंग बट द सेल युनिट ऑफ लाईफ. सेल द बेसिक युनिट ऑफ लाईफ. आपल्या आयुष्याचा जो बेसिक युनिट आहे ज्याला सेल म्हणतात, आणि या सेलमध्ये आपला जो पॉईंट सध्या जो रनिंग आहे त्या रनिंग पॉईंटचं नाव आहे सेकंड प्रोटेक्टिव्ह कवरिंग, अँड दॅट इज नोन ॲज सेल वॉल. त्या वॉलला काय म्हणू बाळांनो आपण? त्याला आपल्याला नाव द्यायचं आहे सेल वॉल. तर पहा, सेल वॉलमध्ये इम्पॉर्टंट कंटेंट काय आहे, सेल वॉल कशी बनलेली असते, कोणामध्ये असते, सर्वच गोष्टी आपण डिटेल डिस्कस करूया. पहिली गोष्ट, जर विचारलं तुम्हाला प्लाझ्मा मेम्ब्रेन लिव्हिंग स्ट्रक्चर आहे तर सेल वॉल लिव्हिंग आहे का डेड आहे, तर आन्सर आहे डेड. सो सेल वॉल इज ॲक्च्युली डेड स्ट्रक्चर. सेल वॉल इज नथिंग बट द सेल वॉल इज अ डेड स्ट्रक्चर. सेल वॉल इज अ आउटर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग. सेल वॉल ही आउटर, दिस इज नथिंग बट द आउटर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. आउटर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, सेल वॉलची डिस्कवरी कोणी केली आहे बरं? आपण पहिल्याच लेक्चरमध्ये पाहिलं होतं जेव्हा डिस्कवरी ऑफ अ सेल घेतली होती, तर डेड सेल इज द फर्स्ट टाइम डिस्कवर्ड बाय द रॉबर्ट हुक. आणि त्याने डेड सेल जेव्हा डिस्कवर केली तेव्हा त्याने ॲक्च्युली डेड सेलच्या बाहेरचा जो लेअर आहे ज्याला सेल वॉल नाव दिलं होतं आणि ती तेव्हाच ऑब्झर्व झाली होती. म्हणून इन शॉर्ट वी कॅन से सेल वॉल इज डिस्कवर्ड बाय, इट इज डिस्कवर्ड बाय रॉबर्ट हुक. याची डिस्कवरी कोणी केली बाळांनो? रॉबर्ट हुक यांनीच केलेली आहे. सो सेल वॉल इज डिस्कवर्ड बाय द रॉबर्ट हुक. आता क्वेश्चन हा येतो की सेल वॉल कोणामध्ये प्रेझेंट आहे, तर त्याचा आन्सर आहे सेल वॉल इज प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक बोथ. पण प्रोकॅरियोटिकची सेल वॉल आपल्याला इथे डिस्कस करायची नाही बॅक्टेरियाची, कारण आपण यूकॅरियोटिक सेलला डील करतोय. तर पेप्टाइडोग्लायकन त्याचं कन्सन्ट्रेशन नाही पाहायचं. पण हां, सेल वॉल प्रेझेंट इन यूकॅरियोटिक सेलमध्ये कोण कोण आहे, तर फंजाय पण आहे आणि प्लांटी पण आहे ज्यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे. म्हणून मी असं म्हणू, सेल वॉल इट इज अ प्रेझेंट इन, इट इज अ प्रेझेंट इन. मी दोन एक्झाम्पल लिहितोय. एक एक्झाम्पलमध्ये आपण लिहूया फंजाय, इट इज अ प्रेझेंट इन फंजाय, इट इज ऑल्सो प्रेझेंट इन अ प्लांटी. पण बाळांनो, आपल्याला इथं फंजायच्या सेल वॉलबद्दलही जस्ट डिस्कस करायचं नाही आहे. आजचा आपल्या लेक्चरचा एक्झॅक्ट मीन आहे की सेल वॉल ऑफ अ प्लांट सेल इन पर्टिक्युलर. अल्गी आणि प्लांट हे दोन इन्साइट दिले, त्याबद्दल आपल्याला डील करायचं आहे. मग मला सांगा, फंजायची सेल वॉल कशाने बनलेली असते? फंजाय सेल वॉल इज कंपोज फ्रॉम द कायटीन, आणि व्हेरॅज द प्लांट सेल वॉल इज कंपोज फ्रॉम द मेनी मटेरियल. तर त्याच्यापैकी मी एकाचं नाव लिहितो सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, प्रोटीन, पेक्टिन असे सर्वच आहेत. तर हळूहळू आपण त्या सगळ्याबद्दल माहिती लिहिणार आहोत. करेक्ट. आता तर सेल वॉल डेड आहे, आउटर आहे, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे, सर्व झालं. क्वेश्चन आहे की एकदम सुरुवात करण्याच्या अगोदरच घेऊ की सेल वॉलचे मेन फंक्शन्स काय आहेत. 4 फंक्शन एनसायटीमध्ये दिले, ते फंक्शन्स अगोदर आपण लिहूया. पहा बरं बाळांनो, सेल वॉलचे जे मेन फंक्शन्स आहेत तर त्या सेल वॉलच्या एक्झॅक्ट फंक्शनबद्दल मी असं म्हणू का, जस्ट अ मिनिट. सो व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ अ सेल वॉल, तर मी तसा पॉईंट लिहिणार आहे, द फंक्शन्स ऑफ अ सेल वॉल. द फंक्शन्स ऑफ सेल वॉल. सेल वॉलचे फंक्शन्स लिहायचे. तर बाळांनो व्यवस्थित पहा, सेल वॉलचे 4 फंक्शन्स प्रीडॉमिनंटली आहेत जे की आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. नंबर 1, सेलला शेप देण्याचं काम सेल वॉल करेल का? आन्सर आहे यस. दुसरी गोष्ट, जर सेलला मेकॅनिकल इंजुरी झाली, इन्फेक्शन झालं, त्याच्यापासून प्रोटेक्शन करायचं कामही सेल वॉल करेल का? यस. तिसरं महत्त्वाचं काम, सेल टू सेल इंटरॅक्शन्स. जर एका सेलला दुसऱ्या सेलसोबत जर इंटरॅक्शन करायचं असेल तर आउटर बाउंड्री हेल्प करेल. याचा अर्थ इट हेल्प फॉर सेल टू सेल इंटरॅक्शन. आणि सर्वात महत्त्वाचं फंक्शन म्हणजे जर समजा एखादा अनडिझायरेबल मॅक्रोमॉलिक्यूल असेल तर या अनडिझायरेबल मॅक्रोमॉलिक्यूलला सेलच्या आत येऊ देण्यापासून प्रोटेक्ट करण्याचं कामही सेल वॉलचं असेल.
म्हणून आपल्या सेलला व्यवस्थित असा शेप देणं, नको असलेल्या पदार्थांना अवॉइड करणं, त्यानंतर मॅक्रो काय म्हणू आपण त्याला की एक्झॅक्ट जर 2 वर्ड घ्यायचे असेल की इन्फेक्शनचा, तर इन्फेक्शनपासून प्रोटेक्ट करणं, हे सगळे सेल वॉलचे काम आहेत. तर या 4 फंक्शनला जर मला लिहा म्हटलं तर मी असं लिहू शकेल का? द फर्स्ट फंक्शन ऑफ अ सेल वॉल इज नथिंग बट इट प्रोव्हाइड्स शेप टू द सेल. इट प्रोव्हाइड्स शेप टू सेल. सेलला हा शेप प्रोव्हाइड करतो. दुसरं महत्त्वाचं फंक्शन ऑफ सेल वॉल, इट ऑल्सो basically protect the cell from mechanical injury and damage and infection. So in short we can say it protect the cell from mechanical injuries and infections. आणि सेलला होणाऱ्या इन्फेक्शन्स पासूनही तो बेसिकली सेलला प्रोटेक्ट करतो. सेल वॉलचं तिसरं काम आहे, इट हेल्प्स फॉर सेल टू सेल रिकग्निशन. सो इन शॉर्ट इट हेल्प्स इन सेल टू सेल इंटरॅक्शन्स, नॉट रिकग्निशन बट इंटरॅक्शन. सेल टू सेलला इंटरॅक्शन्स करण्यासाठी सुद्धा सेल वॉल काम करते. आणि चौथं महत्त्वाचं फंक्शन जे NCERTने मेन्शन केलेलं आहे, इट बेसिकली act as a one type of a barrier for undesirable macromolecules. नको असलेल्या मॅक्रोमॉलिक्युलसाठी, अनडिझायरेबल मॅक्रोमॉलिक्युलसाठी बॅरियरचं काम करतो, अडथळ्याचं काम करतो. सो इट ॲक्ट ॲज बॅरियर्स फॉर अनडिझायरेबल मॅक्रोमॉलिक्युल्स. अनडिझायरेबल मॅक्रोमॉलिक्युल्स हा एक प्रकारचं शिल्ड, एक प्रकारचं बॅरियर म्हणून काम करतो. नको असलेल्या पदार्थांना सेलच्या आत येऊ देत नाही. हे 4 फंक्शन NCERTमध्ये लिहिलेत. बाळांनो अजून एक इम्पॉर्टंट फंक्शन आहे जे की आपण इथं मेन्शन करूया. दिस इज अ 5th फंक्शन, नॉट गिवन इन NCERT बट एक्झाम पॉईंटनं लक्षात ठेवा. द सेल वॉल बेसिकली प्रोव्हाइड्स द हाईट टू द प्लांट. इट ॲक्च्युली प्रोव्हाइड्स हाईट टू द प्लांट. तुम्ही म्हणणार की सर सेल वॉल प्लांटला हाईट कसं काय प्रोव्हाइड करते? बाळांनो लक्षात ठेवा, सेल वॉल हे रिजिड स्ट्रक्चर आहे, हे एकदम टफ स्ट्रक्चर आहे. तुम्ही विचार करा, मी जर असं म्हणू पनीर आणि विटा यांचं एक्झाम्पल घ्या. माझ्याकडे 10 पनीरचे तुकडे आहेत आणि एक पनीरचा तुकडा ज्या साईजचा आहे तेवढ्याच साईजचा एक विटेचा तुकडा आहे. जर मी पनीरचे 10 तुकडे एकमेकांवर एक जर असे ठेवू तर त्याची हाईट, आणि त्याच पद्धतीनं त्याच साईजचे तुकडे जर विटांचे एकमेकावर जर ठेवलं तर त्याची हाईट, दोघांमध्ये पाहिलं तर हाईट कोणाची जास्त दिसेल? तुमच्या मनात येत असेल की दोघांची हाईट सेम असेल. काही जण म्हणत असेल की सर विटांची हाईट जास्त आहे. जे विटांची हाईट जास्त आहे म्हणतात ते करेक्ट आहेत. का करेक्ट आहेत पहा. जर तुम्ही पनीरचे तुकडे एकमेकावर 10 जर ठेवलेत तर शेवटी बाळांनो ते पनीर आहे, त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे, इलॅस्टिक नेचर आहे, त्यामुळे ते एकमेकावर असं दाबलं जातं. तुम्ही म्हणणार याचं एक्झाम्पल कोणासोबत कम्पेअर करायचं? तर पनीरला कम्पेअर करा ॲनिमलसोबत, तुमच्या माझ्यासोबत. आपल्या बॉडीच्या सेलला फक्त प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, म्हणजे पनीरच्या तुकड्यासारखी आहे. एकमेकावर किती जरी सेल ठेवल्या ते एकमेकाला प्रेस करतात, दाबतात. पण प्लांट सेल ह्या रिजिड असतात. रिजिड असल्यामुळे एकमेकावर जर सेल वॉल जर आली तर ती त्याला तेवढी प्रेस करू शकत नाही, त्याच्यामुळं हाईट प्रोव्हाइड होते. म्हणून प्लांटची हाईट इनडिटर्मिनेट असणं, कंटिन्युअस प्लांट आयुष्यभर ग्रो करतात, इनडिटर्मिनेट हाईट आहे. ही हाईट मेंटेन करण्यासाठी सेल वॉल हेल्प करते. तर इन शॉर्ट वी कॅन से इट प्रोव्हाइड हाईट्स टू द प्लांट. प्लांटला हाईट प्रोव्हाइड करायचं काम सुद्धा कोणाचं आहे? तर सेल वॉलचं काम आहे. समजते का मी काय सांगतोय? दॅट्स द पॉईंट. मग आता क्वेश्चन येतो की सर ही जी सेल वॉल आहे, तर या सेल वॉलला जर विचारलं की सर ही सेल वॉल अल्गीमध्ये कशानं बनलेली आहे? अल्गीमध्ये. तर अल्गीमध्ये जी सेल वॉल बनलेली आहे त्याबद्दल थोडीशी माहिती लिहू. ओके, मी पॉईंटचं नाव लिहितो. अल्गी सेल वॉल. बाळांनो जी अल्गीची सेल वॉल आहे ती ॲक्च्युली 4 कॉम्पोनंटनं बनलेली आहे. किती कॉम्पोनंट आहेत? 4. या 4 पदार्थांना अल्गीमध्ये, अल्गीची सेल वॉलचं बायोकेमिकल नेचर आहे. सर्वात पहिल्यांदा अल्गीच्या सेल वॉलमध्ये काय येतं? तर सेल्युलोज येतं. दुसरं महत्त्वाचं, अल्गीच्या सेल वॉलमध्ये दुसरा इम्पॉर्टंट कॉम्पोनंट म्हणजे गॅलॅक्टन्सचा असतो. तिसरा असतो मॅनोजचा. हे एक टाईपचे शुगर्स आहेत. सेल्युलोज, गॅलॅक्टन्स, मॅनन्स हे सगळे शुगरचे टाईप आहेत. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं की मिनरल आहे ज्याचं नाव आहे कॅल्शियम कार्बोनेट. तर बाळांनो पहा, अल्गल सेल वॉल इज ॲक्च्युली कंपोज फ्रॉम द 4 टाईप ऑफ मटेरियल. सर्वात पहिल्यांदा म्हटलं तर सेल्युलोज. तुम्ही म्हणणार सर सेल्युलोज काय असतं? बाळांनो पहा, सेल्युलोज एक प्रकारची शुगर आहे. जेव्हा किती
तरी जास्त असे ग्लुकोज मॉलिक्यूल एकमेकाला जुटले जातात तेव्हा सेल्युलोज बनतं. मग मी असं म्हणू का, सेल्युलोज इज नथिंग बट द होमोपॉलिसॅकॅराइड ऑफ ग्लुकोज. होमो म्हणजे सारखे, पॉलिसॅकॅराइड म्हणजे होमो, पॉलिसॅकॅराइडचा अर्थ असतो मेनी शुगर मॉलिक्यूल. तर पहा इथं मी असं लिहिल, इट इज नथिंग बट द होमो पॉलिसॅकॅराइड, होमोपॉलिसॅकॅराइड ऑफ ग्लुकोज. म्हणजे ग्लुकोज 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 जेव्हा मेनी ग्लुकोज एकत्र येतील, समजा हा एक ग्लुकोज मॉलिक्यूल आहे, हा दुसरा ग्लुकोज मॉलिक्यूल आहे, हा तिसरा ग्लुकोज मॉलिक्यूल, हा चौथा ग्लुकोज मॉलिक्यूल, आणि हे जर असे ग्लुकोज मॉलिक्यूल जॉईंट होतील आणि एक लॉंग पॉलिमरचं चेन तयार करतील, तर हे लॉंग पॉलिमरचं जे स्ट्रक्चर असतं बाळांनो त्याला सेल्युलोज म्हणतात. आणि याला होमो का म्हणतात, कारण सगळे सेम आहेत. पॉली का, कारण मेनी आहेत. आणि सॅकॅराइड का, कारण ते शुगर आहे. तर याचा अर्थ होमोपॉलिसॅकॅराइड इज नथिंग बट, होमोपॉलिसॅकॅराइड ऑफ ग्लुकोज इज नथिंग बट द सेल्युलोज. सेल्युलोजनं बनलेली आहे. बरं, सेल्युलोज सोबत अजून कोणता मटेरियल आहे जे अल्गल सेलवाला बनवतो? दुसरा मटेरियल आहे गॅलॅक्टन्स. गॅलॅक्टन्स. तिसरा मटेरियल आहे मॅनन्स. आणि चौथा मटेरियल आहे काही फ्यू मिनरल्स. काही मिनरल्स आहेत बाळांनो. मग क्वेश्चन हा येतो की जर समजा मला गॅलॅक्टन्स बद्दल लिहायचं असेल तर मी असं म्हणू का, हे गॅलॅक्टन्स काय आहे पहा. गॅलॅक्टन्स जर पाहायला गेलं ॲक्च्युअल तर गॅलॅक्टन्स हे पण एका शुगरचा टाईप आहे ज्याचा मोनोमर गॅलॅक्टोज आहे. मॅनन्स एक अशी मोठी शुगर आहे जी मॅनोज नावाच्या शुगरच्या मॉलिक्यूलनं बनलेली आहे. आणि काही मिनरल्समध्ये जर पाहायला गेलं बाळांनो तर मिनरल्समध्ये कॅल्शियम कार्बोनेट येतं. तर बघा गॅलॅक्टन्स कोणापासून कंपोज केला आहे? इट इज कंपोज फ्रॉम गॅलॅक्टोज शुगर. मॅनन्स कंपोज फ्रॉम मॅनोज शुगर. हे मॅनोज शुगरपासून आहे. आणि सर्वात महत्त्वाचं फ्यू मिनरल्समध्ये आहेत कॅल्शियम कार्बोनेट. कोण आहे बाळांनो? कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CaCO3 आहे का? तर त्याचा आन्सर आहे यस. कॅल्शियम कार्बोनेटपासून बेसिकली हे बनलेले आहेत. करेक्ट. तर कधी कधी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाचं आहे, तुम्हाला विचारतात अल्गीची सेल वॉल कशानं बनलेली आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे अल्गीची सेल वॉल 4 मटेरियलनं बनलेली, सेल्युलोज, गॅलॅक्टन्स, मॅनन्स अँड फ्यू मिनरल्स. आणि प्रत्येकाची शुगर कोणती आहे ती तुम्हाला सांगता आली पाहिजे. बरं, आता आपण सेल वॉल जेव्हा नाव लिहितो तो सेल वॉलबद्दल पर्टिक्युलरली आपल्याला डील करायचं असतं की प्लॅन्टची सेल वॉल कशी आहे. कोणाची सेल वॉल? प्लॅन्ट सेल वॉल. तर आपला आजचा महत्त्वाचा पॉईंट ज्याबद्दल डील करूया दॅट इज नोन ॲज प्लॅन्ट सेल वॉल. जी प्लॅन्टची सेल वॉल आहे त्याच्याबद्दल आपण डिटेल डिस्कस करूया. काही इम्पॉर्टंट गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतो. पहिली गोष्ट, प्लॅन्टची जी सेल वॉल आहे ऑब्व्हियसली डिस्कवर बाय द रॉबर्ट हुक. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर प्लॅन्टची सेल वॉल ही आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. तर यासाठी वर्ड काय यूज केले जातात पहा. प्लॅन्ट सेल वॉल इज आउटर प्रोटेक्टिव्ह टफ रिजिड एक्झोस्केलेटन. समजतं काय सांगतोय? ही आउटर आहे, प्रोटेक्टिव्ह आहे, टफ आहे, रिजिड आहे आणि बाहेरच्या बाजूला आहे त्याच्यामुळे त्याला एक्झोस्केलेटन नाव दिले. सो दीज आर द ऑल नेम्स यूज्ड फॉर द प्लॅन्ट सेल. जी काही तुमची प्लॅन्ट सेल आहे त्या प्लॅन्ट सेलबद्दल आपल्याला असे वर्ड्स यूज करता येतात. प्लॅन्ट सेल वॉलबद्दल असे वर्ड यूज करता येतात. नेक्स्ट पॉईंट आता असा आहे, ही जी प्लॅन्ट सेल वॉल आहे ही डिस्कवर कोणी केली? डिस्कवर्ड बाय रॉबर्ट हुक. मी पुन्हा एकदा लिहितोय कारण एक नाव वर मी लिहिलेलंच आहे. इट इज डिस्कवर्ड बाय रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुकने हे डिस्कवर केलं आहे. जस्ट मिनिट, मी पेन हीच मेंटेन करतो. राईट. आता मग मला सांगा प्लॅन्ट सेल वॉल जी आहे तिच्यामध्ये दोन टाईप्स आहेत. एक प्रायमरी सेल वॉल असते आणि एक सेकंडरी सेल वॉल असते. आता प्रायमरी आणि सेकंडरी सेल वॉलबद्दल आपण पहिल्यांदा डिस्कस करू आणि नंतर त्याची माहिती लिहू. पहा, प्लांट जस्ट जन्माला आला आणि त्याच्याकडे आता नवीन एक काहीतरी 10, 15, 20 सेल आहेत. या सेल काय करतात? जर याच्यामध्ये जर शूट अपायकल किंवा रूट अपायकल मेरिस्टेमचा पार्ट असेल तर त्या कंटिन्युअसली डिवायडिंग सेल असतात ज्याला मेरिस्टेमॅटिक सेल म्हणतात. तर समजा माझ्याकडे जी इनिशियली सेल आहे मेरिस्टेमॅटिक सेल, कंटिन्युअसली डिवायडिंग सेल, तर ही कंटिन्युअसली डिवायडिंग सेल काय करते? एकाच्या 2, 2च्या 4, 4च्या 8 कंटिन्युअस करते. आणि ज्या सेलला कंटिन्युअस सेल डिव्हिजन करायचं असेल तिच्यावरची सेल वॉल ही अतिशय नाजूक पाहिजे, थीन पाहिजे. कारण जर टफ सेल वॉल असेल तर एकाच्या 2 करते वेळेस त्रास होईल ना, अडचण जाईल. म्हणून असं म्हणतात जी प्रायमरी सेल वॉल असते ती मेरिस्टेमॅटिक सेलमध्ये पाहायला भेटते
आणि प्लांटमध्ये जी सेकंडरी सेल वॉल असते ती परमनंट टिश्यूमध्ये पाहायला भेटते किंवा परमनंट सेलमध्ये पाहायला भेटते. म्हणून प्रायमरी सेल वॉल ही काही काळासाठी आहे, पण जशी ती सेल मॅच्युरिटीकडे जाईल त्याच सेलची प्रायमरी सेल वॉल लॉस्ट होऊन जाते, डिमिनिशेस होते, आणि त्या प्रायमरी सेल वॉलच्या ठिकाणी सेकंडरी सेल वॉल जन्माला येते. म्हणून प्रायमरी सेल वॉल इज बेसिकली प्रेझेंट ॲट सम टाईम, फॉर फ्यू सम टाईम. आणि त्याच्यानंतर म्हणू की वेन द प्रायमरी सेल वॉल गेट डिमिनिशेस इट कन्वर्ट इन टू द सेकंडरी परमनंट सेल वॉल. ती सेकंडरी परमनंट सेल वॉलमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे प्रायमरी ही टेम्पररी आहे, सेकंडरी ही परमनंट आहे. म्हणून प्रायमरी आणि सेकंडरी सेल वॉलमधला पहिल्यांदा डिफरन्स लिहिणं गरजेचं आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे टर्शरी सेल वॉल सुद्धा असते, पण टर्शरी सेल वॉल फक्त ट्रॅकिट्स ऑफ जिम्नोस्पर्ममध्ये पाहायला भेटतं, त्यामुळे आपण त्याच्याबद्दल काही लिहिणं मला जास्त तेवढं गरजेचं वाटत नाही. आपण पहिल्यांदा लिहू व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्रायमरी अँड सेकंडरी सेल वॉल ऑफ अ प्लांट सेल. प्लांट सेलच्या प्रायमरी आणि सेकंडरी सेल वॉलबद्दल आपण लिहूया. पहा, वी कॅन राईट व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्रायमरी अँड सेकंडरी सेल वॉल. पहा बाळांनो, मी पहिला पॉईंट लिहिणार आहे, दिस इज नथिंग बट द प्रायमरी सेल वॉल. आणि या ठिकाणी काय लिहू, या ठिकाणी मी लिहितो द सेकंडरी सेल वॉल. करेक्ट. प्लांट सेलमध्ये जी प्रायमरी सेल वॉल आहे तर ती प्रायमरी सेल वॉलबद्दल इसेन्शियल पहिला कंटेंट कोणता असेल, तर पहिला नाव असं देतो मी, प्रायमरी सेल वॉल थिन असेल का थिक असेल, तो ऑब्वियसली प्रायमरी आहे मेरिस्टमॅटिकमध्ये, म्हणजे थिन असेल. तर याचा अर्थ प्रायमरी सेल वॉल इज अ थिन अँड इलॅस्टिक. ही थिन आणि इलॅस्टिक आहे. सेकंडरी जर पाहिलं तर ही बेसिकली थिन नसते, थिक असते, इलॅस्टिक नसते, टफ असते. इलॅस्टिक नाही येते, ती कशी टफ आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जी तुमची प्रायमरी सेल वॉल आहे बाळांनो, प्रायमरी सेल वॉल, तर प्रायमरी सेल वॉल इज अ प्रेझेंट इन मेरिस्टमॅटिक सेल. यस ऑर नो? इट इज अ प्रेझेंट इन मेरिस्टमॅटिक सेल, and it is a present in permanent cell, present in permanent cell. ज्या परमनंट सेल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सेकंडरी पाहायला भेटते. बरं, प्रायमरी सेल वॉल काय करते, आफ्टर मॅच्युरिटी इट लॉस्ट. ओके, पण असं म्हणू की इट डिमिनिशेस म्हणजेच लॉस्ट होते, इट डिमिनिशेस आफ्टर मॅच्युरिटी. मॅच्युरिटी नंतर प्रायमरी सेल वॉल कधीच सेलमध्ये राहत नाही, पण इट रिमेन ॲज इट इज, इट रिमेन थ्रू आउट द लाईफ, इट रिमेन्स थ्रू आउट द लाईफ. ही आयुष्यभरासाठी प्लांटच्या सेलसोबतच राहत असते. यस ऑर नो? बरं बाळांनो, इम्पॉर्टंट क्वेश्चन हे आहे की याचं बायोकेमिकल इन्व्हेस्टिगेशन जेव्हा केलं तेव्हा आपल्याला असं लक्षात आलं, ही जी प्रायमरी सेल वॉल असते, प्रायमरी सेल वॉलमध्ये सेल्युलोज पण आहे आणि हेमिसेल्युलोज पण आहे. सेकंडरी सेल वॉलमध्ये सेल्युलोज पण आहे आणि हेमिसेल्युलोज पण आहे. क्वेश्चन एवढाच आहे की कोणामध्ये जास्त आणि कमी आहे. तर लक्षात ठेवा बाळांनो, सेल्युलोज जास्त असणं हे सेकंडरी सेल वॉलचं कॅरेक्टर आहे, कारण सेल्युलोज रिजिडिटी देतं, किंवा आपण त्यामुळं असं म्हणू त्याला की सेल्युलोज हा मेन कंटेंट आहे की ज्या कंटेंटमुळं रिजिडिटी प्लांटला ॲक्च्युली भेटली जाते. मग मी असं स्टेटमेंट यूज केलं तर चालेल का, प्रायमरी सेल वॉलमध्ये सेल्युलोज थोडं लेस असतं आणि हेमिसेल्युलोज मात्र मोर असतं. हेमिसेल्युलोज मात्र मोर असतं. आणि याच्या एक्झॅक्ट अपोजिट इकडे दिसेल का तुम्हाला, कारण सेकंडरीमध्ये सेल्युलोज इम्पॉर्टंट आहे, तर इकडे सेल्युलोज मात्र जास्त आहे. इकडे सेल्युलोज कसं आहे बाळांनो, मोर, आणि हेमिसेल्युलोज कसं असेल, लेस. हेमिसेल्युलोज थोडंसं कमी प्रमाणामध्ये प्रेझेंट असतं. राईट. तर हे काही बेसिक पॉईंट आहेत जे आपल्याला प्रायमरी सेकंडरीबद्दल डिस्कस करायचे आहेत. आता आपण एक्झॅक्ट काय करू, प्रायमरी आणि सेकंडरी सेल वॉल एकदा ड्रॉ करूया. ड्रॉ केल्याच्या नंतर आपले संपूर्ण जे डाऊट आहेत ते एकदम क्लिअर होऊन जातील. राईट. सो सी, वी विल ड्रॉ द बेसिकली टू सेल. आपण दोन सेल काढूया आणि दोन सेलच्या दोन्ही सेल वॉल आपण प्रिंट आउट करू. पहा, समजा मी जर तुम्हाला असं म्हटलं की माझ्याकडे जी काही सेल आहे ती अशी आहे, व्यवस्थित बाळगून लक्ष द्या. ही एक माझ्याकडे प्लांट सेल आहे. मी अजून एक प्लांट सेल तुम्हाला दाखवणार आहे. आता ही जी प्लांट सेल आहे तर ही प्लांट सेल मी इथे दाखवतो. ही दुसरी प्लांट सेल आहे.
बरं, प्लांट सेल जर असेल तर प्लांट सेलचा इनर मोस्ट जो लेअर असेल तो प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल. म्हणजे बोर्डवर मी हे जे ड्रॉ केले हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, इनर मोस्ट लेअर आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर आता सेल वॉल असणार आहे. कोण असणार आहे? सेल वॉल. पण तुम्हाला मी आताच बोलो, या ठिकाणी समजा तुम्ही ड्रॉ करू नका, फक्त ती समजून घ्या. समजा या ठिकाणी ही प्रायमरी सेल वॉल अशी असेल, येस ऑर नो. पण ही प्रायमरी सेल वॉल काही वेळानंतर जेव्हा सेल मॅच्युरिटीमध्ये जाते तेव्हा प्रायमरी सेल वॉलच्या ठिकाणी सेकंडरी सेल वॉल येते. तर सेकंडरी सेल वॉल ही प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या साईडने येते आणि प्रायमरीला बाहेर पुश करते. म्हणून याचा अर्थ मी असं म्हणू का, प्रायमरी सेल वॉल बाहेर सापडेल आणि सेकंडरी सेल वॉल फ्रॉम द प्लाझ्मा मेम्ब्रेन साईड सापडेल. म्हणून ही जी तुमची सेकंडरी सेल वॉल आहे ती सेकंडरी सेल वॉल प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाजूला असते. मग सेकंडरी सेल वॉलचे लेअर जर दाखवा म्हटलं तर सेकंडरी सेल वॉलचे लेअर मी असे दाखवतो, पहा. दिस इज द ॲक्च्युअल युअर सेकंडरी सेल वॉल. पण बाळांनो, सेकंडरी सेल वॉल नाव जरी सेकंडरी असेल तर ती ॲक्च्युअली 3 लेअरनं बनलेली असते जी परमनंट असते. तर तिला मी दाखवतो, ही एक, ही ॲक्च्युअली दुसरी लेअर आहे सेकंडरी सेल वॉलची आणि ही तिसरी लेअर आहे सेकंडरी सेल वॉलची. ह्या तिघांना मिळूनच सेकंडरी सेल वॉल तयार होते. समजून घ्या मला काय म्हणायचं. सो दिस इज अ सेकंडरी सेल वॉल. आणि याच्यानंतर याची जी प्रायमरी सेल वॉल आहे ती प्रायमरी सेल वॉल इज ॲक्च्युअली पुशेस आउटवर्ड. म्हणजे काही काळासाठी ही अशी असेल आणि नंतर ही या ठिकाणाहून डिमिनिशेस होईल, बरोबर. काही वेळानंतर ही डिमिनिशेस होऊन जाते. बरं, असं स्ट्रक्चर मी एका दुसऱ्या सेलमध्ये पण दाखवतोय. मी 2 सेल तुम्हाला कम्पेअर करून दाखवतोय. आता इथे पहा, जर समजा ही प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल तर प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या इमिडिएट साईडला जर कोण असेल तर ती सेकंडरी सेल वॉल असेल. आणि पण सेकंडरी सेल वॉल 3 लेअरनं बनलेली आहे. तर याचा अर्थ ही हिची पहिली लेअर असेल, ऑब्विसली ही हिची सेकंड लेअर असेल आणि ही याची ॲक्च्युअली थर्ड लेअर असेल. काही डाऊट बाळांनो? तर ही याचं थर्ड लेअर आहे, म्हणजे ही सेकंडरी आहे. आणि याची जर प्रायमरी लेअर तुम्ही ड्रॉ करा म्हटलं असं तर मला वाटतं आपण ही प्रायमरी लेअर आपण या पद्धतीनं ड्रॉ केली असती. येस ऑर नो? सो दिस इज नथिंग बट द प्रायमरी सेल वॉल ऑफ द सेकंड सेल. ही सेकंड सेलची प्रायमरी आहे. याला सुरुवातीला आपण नावं देऊया. याला जर मला नावं द्यायची असेल तर मी नावं, ठीक आहे, मी लेफ्ट साईडला देतो नाव. ओके, इकडे पहा, मी फिगरला थोडं या साईडला घेतो, समजायला तुम्हाला सोपं जाईल. आपण व्हाईट कलर यूज करू किंवा कोणताही कलर यूज करू, ठीक आहे, ग्रीन कलर यूज करू किंवा व्हाईटच यूज करू. व्यवस्थित समजून घ्या. जी सर्वात आउटरमोस्ट लेअर आहे तिचं एक नाव आहे, ज्या येलो कलरच्या सेल वॉल आहेत तिचं एक नाव आहे आणि जी मधली व्हाईट कलर आहे तिचं एक नाव आहे. जी रेड कलरची सेल वॉल आहे बाळांनो, सेल वॉल, तिचं नाव आहे प्रायमरी सेल वॉल. सो व्हॉट इज दिस? दिस इज नथिंग बट द प्रायमरी. जी सेकंड येलो रंगाची आहे तिचं नाव आहे सेकंडरी सेल वॉल, जी की परमनंट आहे, सेकंडरी. आणि सेकंडरीला पण 3 लेअर आहेत. त्या 3 लेअरला मी नाव देईल S1, S2 अँड S3. चालेल. आणि त्याच्यानंतर जी इनर मोस्ट लेअर आहे व्हाईट रंगाची तर तिला नाव देतो मी, दिस इज नथिंग बट युअर प्लाझ्मा मेम्ब्रेन. ही तुमची प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. आणि बाळांनो, हे स्ट्रक्चर ॲक्च्युली दुसऱ्या सेलला पण लागू असेल. आता पहा, याच्यानंतरचा इम्पॉर्टंट पॉईंट, याला मी थोडंसं झूम करतो. एक काम आहे थोडंसं. आता काय होतं, ह्या ज्या 2 सेल वॉल आहेत ह्या दोघांच्यामध्ये सायटोप्लाझम पडलेलं आहे आणि या सायटोप्लाझमला काही सायटोप्लाझमिक कनेक्शन्स असतात. म्हणजे इथून ट्यूब येते आणि डायरेक्ट इकडं सुटते. जर ही ट्यूब जर मला ड्रॉ करायची असेल तर बाळांनो हे पहा, मी ॲक्च्युली ती ट्यूब अशा पद्धतीनं ड्रॉ करणार आहे. ओके, सो दिस इज नथिंग बट अ सायटोप्लाझमिक कनेक्शन ट्यूब. एक मिनिट. तर या ठिकाणी तुमची ही सेल वॉल आहे. हे सायटोप्लाझमिक कनेक्शन जे आहेत हे सायटोप्लाझमिक कनेक्शन्स आपण ब्ल्यू कलरनं दाखवूया. पहा, एका सेलमधून काही कनेक्शन चालू होतात आणि डायरेक्ट दुसऱ्या सेलमध्ये जातात. एका सेलमधून सुरू होतात आणि इकडे जातात. दीज आर द ॲक्च्युअली ट्युब्युलर स्ट्रक्चर अँड दीज ट्युब्युलर स्ट्रक्चर इज नोन ॲज अ सायटोस्केलेटन. पहिली गोष्ट. बरं, हे जे सायटोस्केलेटन आहे हे बेसिकली एका ट्यूबनं नाही, इट इज अ कंपोज फ्रॉम द मेनी ट्यूब दॅट इज अ बंडल ऑफ ट्यूब्स. याच्यामध्ये मेनी बंच ऑफ ट्यूब्स असतात. म्हणजे अशा छोट्या छोट्या ट्यूब असतात आणि त्या छोट्या छोट्या ट्यूबनं मोठी ट्यूब बनलेली असते. तर या स्ट्रक्चरला बाळांना ॲक्च्युली बोललं जातं प्लाझ्मोडेस्माटा. सो व्हॉट इज दिस? दिस इज नथिंग बट द प्लाझ्मोडेस्माटा. हे प्लाझ्मोडेस्माटा आहे. तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज द एक्झॅक्ट मीन ऑफ प्लाझ्मोडेस्माटा, तुम्ही सांगणार प्लाझ्मोडेस्माटा इज नथिंग बट द सायटोप्लाझमिक कनेक्शन्स बिटवीन द 2 प्लांट सेल. याचा आन्सर काय असणार आहे? इट इज अ सायटोप्लाझमिक कनेक्शन बिटवीन 2 प्लांट सेल.
Plasmodesmata is nothing but the cytoplasmic connection. Okay, it is a cytoplasmic connection between two plant cell. Between two plant cell. दोन प्लांट सेल मधलं जे की दोघांच्या सायटोप्लाझमला जोडतं, जे की वॉटरला कंडक्ट करायला हेल्प करतं, दॅट इज नोन एज अ सायटोप्लाझमिक कनेक्शन, नोन एज अ प्लाझ्मोडेस्माटा. आणि हे जो प्लाझ्मोडेस्माटा वर्ड आहे फर्स्ट टाइम युज्ड बाय द स्ट्रॉसबर्गर. ओके, आणि इट इज अ डिस्कवर्ड म्हणा म्हटल्यास इट इज अ डिस्कवर्ड बाय स्ट्रॉसबर्गर. इट इज डिस्कवर्ड बाय स्ट्रॉसबर्गर इन 1901. 1901 मध्ये बेसिकली स्ट्रॉसबर्गरनं हे प्लाझ्मोडेस्माटा सायटोप्लाझमिक कनेक्शन बनवलेलं आहे, शोधलेलं आहे. तुम्ही म्हणणार तर या ट्यूब एक्झॅक्ट बनल्या कशा नाहीत, याचं केमिकल काय आहे कंपोजिशन. बाळांनो, जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे जे छोटे छोटे तुकडे असतात ना, तर त्या दोन्ही प्लांटच्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या तुकड्यांनी प्लाझ्मोडेस्माटा बनलेला आहे. तर मी असं म्हणू का, प्लाझ्मोडेस्माटा इज ॲक्च्युली कंपोज्ड, इट इज अ कंपोज्ड फ्रॉम स्मॉल ER ट्यूबुल्स. स्मॉल ER ट्यूबुल्सनं हे बनलेलं आहे. आणि जे बाळांनो स्मॉल ER ट्यूबुल्स आहेत, त्या स्मॉल ER ट्यूबुल्सलाच ॲक्च्युअली एक वर्ड यूज केला जातो, त्याला बोललं जातं डेस्मोट्यूबुल्स. हे जे छोटे छोटे ट्यूबुल्स आहेत, दीज स्मॉलर ट्यूबुल्स आर नोन ॲज अ डेस्मोट्यूबुल्स. ट्यूबुल्स कॉल्ड डेस्मोट्यूब्यूल. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जर तुम्हाला हे मोठा बंच जर दिसला बाळांनो, बंच, तर ह्या बंचला म्हणायचं प्लाझ्मोडेस्माटा. हा बंच आहे प्लाझ्मोडेस्माटा. पण त्याच्यातला एक छोटा छोटा लेअर जर पाहिला, एक एक लेअर, तर त्याला म्हणायचं डेस्मोट्यूब्यूल. म्हणजे ही एक डेस्मोट्यूब्यूल, दुसरा डेस्मोट्यूब्यूल, तिसरा, चौथा, पाचवा, छोटे जे असतात ते डेस्मोट्यूब्यूल. आणि कलेक्टिव्हली जर सर्व पाहिलं तर त्याला प्लाझ्मोडेस्माटा म्हणायचं. आणि प्लाझ्मोडेस्माटा टर्म कोणी दिलेला आहे, स्ट्रॉसबर्गरनं 1901ला. बरं, आता एक इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा बाकी आहे, त्याबद्दल डिस्कस करून आणि आपण लेक्चरला एंड करू. मला सांगा बाळांनो, ह्या ज्या काही तुम्हाला प्लांट सेल दिसत आहे, या प्लांट सेल ज्या आहेत तर यांच्यामध्ये एक प्रकारचं सिमेंट प्रेझेंट असतं. पहा, दिस इज अ प्लांट सेल बिटवीन द दोन नेबरिंग ज्या प्लांट सेल असतात त्याच्यामध्ये एक प्लांट सिमेंट प्रेझेंट असतं. सो दिस इज नथिंग बट द प्लांट सिमेंट. बाळांनो व्यवस्थित आहे का? ही जी गोष्ट आहे ना, मी याला इथे लिहितो, राईट? हां, ठीक आहे, जस्ट अ मिनिट. हा जो पार्ट आहे ना, इथे लिहितोय. हा जो पार्ट आहे त्या पार्टला बेसिकली बोललं जातं प्लांट सिमेंट. हे काय आहे बाळांनो? इट इज नथिंग बट अ प्लांट सिमेंट. हे प्लांटचं सिमेंट आहे. प्लांटचं सिमेंट म्हणजे आपलं ACC आणि अंबुजा असेल का? नाही. या सिमेंटला बेसिकली बोललं जातं मिडल लॅमेला. मिडल लॅमेला. कारण दोन सेल वॉलच्या मधलं जे काही मटेरियल आहे त्याला म्हणतात मिडल लॅमेला. प्लांट सिमेंट आहे ज्याचं नाव आहे मिडल लॅमेला. बाळांनो, हे जे मिडल लॅमेला आहे हे केमिकली कशानं बनलेलं आहे? इट इज कंपोज फ्रॉम द कॅल्शियम अँड मॅग्नेशियम पेक्टेट. कॅल्शियम और मॅग्नेशियम पेक्टेट. कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम पेक्टेट नाही बनलेलं आहे. बरं, हे जे कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम पेक्टेटनं बनलेलं आहे याच्यामध्ये मोर कोण आहे, कॅल्शियम का मॅग्नेशियम? तर याच्यामध्ये कॅल्शियम इज मोर. बट इव्हन दो कॅल्शियम कन्सन्ट्रेशन इज मोर, सतत कॅल्शियम हे जरा जास्त प्रमाणामध्ये असतं. तर ही ॲक्च्युली तुमची सेल वॉल आहे बाळांनो. ही ॲक्च्युली प्लांट सेल वॉल आहे. तर प्लांट सेल वॉलला जेव्हा तुम्ही पाहणार तर तुमच्या ह्या एवढ्या गोष्टी क्लिअर असायला पाहिजेत. काय काय गोष्टी क्लिअर असायला पाहिजेत? नंबर 1, प्लांट सेल वॉल प्रायमरी आणि सेकंडरी सेल वॉलला बनलेली आहे. पण प्रायमरी सेल वॉलला सेकंडरी सेल वॉल पुश करते आणि बाहेरच्या बाजूला ढकलते. देअरफॉर सेकंडरी सेल वॉल इज फ्रॉम टुवर्ड्स द प्लाझ्मा मेम्ब्रेन साइड. सो सेकंडरी सेल वॉल ही जी आहे इट इज फ्रॉम टुवर्ड्स द प्लाझ्मा मेम्ब्रेन साइड. त्यानंतर इन बिटवीन द टू प्लांट सेल देर इज अ सायटोप्लाझमिक कनेक्शन नोन ॲज अ प्लाझ्मोडेस्माटा. दोन सायटोप्लाझमिक कनेक्शनला, दोन जोडणाऱ्याला प्लाझ्मोडेस्माटा म्हणतात. आणि हा प्लाझ्मोडेस्माटा सर्वात पहिल्यांदा स्ट्रॉसबर्गरनं 1901ला डिस्कवर केला आहे. हे छोट्या छोट्या ट्यूबुलनं बनलेलं आहे. आणि ते ट्यूबुल कशाचे आहेत? दिस ट्यूबुल्स आर बेसिकली ट्यूबुल्स ऑफ ER, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे जे ट्यूबुल्स आहेत त्यांना बेसिकली डेस्मोट्यूब्यूल म्हणतात. म्हणजे डेस्मोट्यूब्यूल छोटा ट्यूबुल, प्लाझ्मोडेस्माटा मेनी डेस्मोट्यूबुलचा बंच. स्ट्रॉसबर्गर, करेक्ट? दिस इज द कम्प्लीट स्ट्रक्चर ऑफ युअर प्लांट सेल. प्लांट सेलचे आपण फंक्शन, त्या जवळपास सगळ्या गोष्टी आपण बऱ्यापैकी आणि डिटेल पद्धतीने डिस्कस केलेल्या आहेत. ओके,
तर मला असं वाटतं की प्लांट सेलचं स्ट्रक्चर, त्याचं फंक्शन, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला चांगल्यापैकी यायला पाहिजेत. जर तुम्हाला याच्यामध्ये काही जरी अडचण येत असेल, काही जरी डिफिकल्टी वाटत असेल अबाउट द प्लांट सेल, यू कॅन आस्क मी, यू कॅन टेक्स्ट मी. पण प्लांट सेल एका 5 मिनिटामध्ये आपण रिव्हिजन करून आपलं लेक्चर एंड करूया, राईट. तर पहा बाळांनो, आपण सुरुवात कुठून केलं होतं? आपण सुरुवात केली होती एक्झॅक्ट इथून सेल वॉल. तर सेल वॉल कशी असते? सेल वॉल डेड आउटर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे, डिस्कवर बाय द रॉबर्ट हुक आहे, प्रेझेंट इन फंजायमध्ये कायटिन, प्लांटीमध्ये सेल्युलोज. बरं, याचे मेन फंक्शन्स काय होते? 4. शेप देणं, त्यानंतर प्रोटेक्ट फ्रॉम द मेकॅनिकल इंजुरी अँड द इन्फेक्शन, तिसरं हेल्प इन सेल टू सेल इंटरॅक्शन आणि बॅरियर फॉर अनडिझायरेबल मॅक्रोमॉलिक्युल. पण 5वं फंक्शन एनसाईडच्या बाहेरचं आहे, प्रोव्हाइड हाईट टू द प्लांट. ते पनीरचं आणि विटांचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. नेक्स्ट, अल्गीची सेल वॉल कशाने बनलेली आहे? सेल्युलोज, पॉलीसॅकराइड, ग्लुकोजनं. कारण सेल्युलोज काय आहे? होमोपॉलीसॅकराइड ऑफ ग्लुकोज आहे. गॅलॅक्टन्स, गॅलॅक्टोज, मॅनोज आणि मिनरलमध्ये कॅल्शियम कार्बोनेट येतात. प्लांटची सेल वॉल रॉबर्ट हुकनं डिस्कवर जरी केली तरी ती आहे कशी? एक्झॅक्ट आउटर प्रोटेक्टिव्ह, टफ, रिजिड आणि एक्झोस्केलेटन बनलेली आहे. प्रायमरी आणि सेकंडरी 2 सेल वॉल असतात, पण प्रायमरी थिन आणि इलास्टिक असते, हे थिक आणि टफ असते. ही मेरिस्टमॅटिकमध्ये आहे, ती परमनंटमध्ये आहे. ही डिमिनिशेस होते पण ती रिमेन्स राहते थ्रू आउट द लाईफ. हिच्यात सेल्युलोज लेस आहे, तिच्यात सेल्युलोज जास्त आहे. याच्यात हेमिसेल्युलोज जास्त आहे, त्याच्यात हेमिसेल्युलोज कमी आहे. 2 प्लांट सेलला जर जोडणारा दुवा असेल तर 2 प्लांट सेलला प्लाझ्मोडेस्माटा जॉईन करतो. आणि जेव्हा तुम्ही सेल वॉल ड्रॉ करणार तर प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या इमिडिएट साईडला सेकंडरी आहे आणि त्याच्या पुश केलेल्या वरच्या बाजूला प्रायमरी आहे. करेक्ट? ठीक आहे. नंतर 2 प्लांट सेल वॉल जे आहेत त्या 2 प्लांटच्या सेल वॉलमध्ये जे काही मटेरियल आहे त्याला म्हणतात बेसिकली मिडल लॅमेला प्लांट सिमेंट. आणि मिडल लॅमेला कंपोज असतं कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम पेक्टेटपासून, तरी त्याच्यामधलं कॅल्शियमचं कन्सन्ट्रेशन मोर आहे मॅग्नेशियमच्या कम्पेअरमध्ये. आणि हे जे प्लाझ्मोडेस्माटा आहे तर कशानं बनलेलं आहे? ॲक्च्युली डेस्मोट्युबुलनं बनलेलं आहे. बरं, प्लांट सेल वॉलचं जे कंपोजिशन आहे ज्याच्यामध्ये आपण काय लिहिलं होतं? आपण आय थिंक कंपोजिशन लिहिलंच नाही आहे. तर एक इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे, त्याकडे लक्ष द्या. जे प्लांटचं जे कंपोजिशन आहे बाळांनो, म्हणजे प्लांट सेल वॉल. तर प्लांट सेल वॉलमध्ये एक लक्षात ठेवायचं कशानं बनलेली आहे. नंबर 1 म्हणलं तर सेल्युलोज, जे तुम्ही लिहिलात. बरं, त्याच्यासोबत हेमिसेल्युलोज पण आहे ना, हेमिसेल्युलोज. आणि अजून 2 मटेरियल लिहायचे, एक म्हणजे प्रोटीन आणि दुसरा म्हणजे पेक्टिन्स. हे 4 ते मटेरियल आहेत ज्याच्यापासून एक्झॅक्ट प्लांट सेल बनलेली आहे. तर याबद्दल काही डाऊट येत असेल, काही प्रॉब्लेम असेल तर यू कॅन शेअर मी, आस्क मी. तोपर्यंत सर्वांनी चांगला अभ्यास करा आणि सेल वॉल हा पॉईंट NCERT थ्रू नोट्स थ्रू चांगल्यापैकी कंप्लीट करा. बेस्ट लक.